हॅलो फ्रेंड्स, आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बाय स्टोक्स मेथड. ओके, हा तुमच्या मॅन्युअलमधला 3rd नंबरचं प्रॅक्टिकल आहे. सो मॅन्युअलमध्ये याचं डिटेलमध्ये प्रोसिजर दिलेली आहे. ओके, फॉर्म्युलेशन, प्रोसिजर, ऑब्झर्वेशन टेबल आणि प्रॅक्टिकल कसं कंडक्ट करायचं आहे हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. देन फॉर्म्युला कोणता यूज करायचा आणि यू विल गेट द विस्कॉसिटी पण दिलेलं आहे. सो आपण डायरेक्टली त्याच्या ऑब्झर्वेशन टेबलकडे जाऊया. सो ॲक्च्युली प्रोसिजर त्यामध्ये काय केलं जातं बघा, अशा प्रकारचा एक जार असतो, याच्यामध्ये एक लिक्विड भरलेले असते. फॉर एक्झाम्पल ग्लिसरीन लिक्विड आहे आणि त्यामध्ये काय केलेलं असतं की असे 2 मार्क केलेले असतात, ए आणि बी मार्किंग. ओके, सो ए आणि बी मार्किंग जे आहे हे 2 मार्किंग पर्टिक्युलर डिस्टन्स असतं, हे आपण नोट करायचं आहे. ओके, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. देन आपल्याला काय करायचं आहे, एक बॉल घ्यायचे, स्पेरिकल बॉल, तो वरतून असा आपण सोडायचा आहे. ओके, सोडल्यानंतर काय होईल की तो लिक्विडमध्ये जाईल. आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स तो काय करेल की टर्मिनल व्हेलॉसिटी अचीव्ह करेल आणि त्या टर्मिनल व्हेलॉसिटीने तो ए टू बी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. सो ही जी व्हेलॉसिटी आहे ती आपण कशी नोट करू शकतो, माइंड नोट करू शकतो. सो टाइम टेकन टू ट्रॅव्हल द डिस्टन्स फ्रॉम ए टू बी डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी या स्पेरिकल बॉलला किती टाइम लागला हा आपण नोट करणार. आणि हा टाइम आणि हे डिस्टन्स, ओके, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम आपण काय फाइंड आउट करू शकतो, टर्मिनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. सो हे टर्मिनल व्हेलॉसिटीचा यूज करणार आहे आपण इथं फॉर्म्युलेशनमध्ये. ओके, सो आपल्याला याचं स्पेरिकल बॉलची डेन्सिटी माहिती आहे, देन डेन्सिटी ऑफ लिक्विड माहिती आहे, देन जीची व्हॅल्यू काय असणार आहे 9.81 अँड देन आर काय असणार आहे रॅडियस ऑफ स्पेरिकल बॉल. या स्पेरिकल बॉलची रॅडियस सगळ्याचा यूज करून या फॉर्म्युल्यामध्ये टाकला की आपल्याला काय मिळणार आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, दिस मेथड इज नोन ॲज अ स्टोक्स मेथड. ओके, सो आता हे जे प्रॅक्टिकल आहे ते आपण कसं कंडक्ट करणार आहे ऑनलाईन पद्धतीनं. गुगलवरती जायचं, ऑनलाईन लॅब असं टाईप करायचं आणि देन तुम्हाला काय मिळेल, हे सगळं प्रॅक्टिकल जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कसं कंडक्ट करायचं हे तुम्हाला मिळणार आहे. सो जो स्पेरिकल बॉल आहे त्याचे डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी, रॅडियस फाइंड आउट करण्यासाठी हा टेबल दिलेला आहे. अगोदर आपण जे फिजिकली करायचं त्यावेळी काय करायचो, मायक्रोमीटर स्क्रू घ्यायच्या सहाय्यानं तो स्पेरिकल बॉलची रॅडियस आणि डायमीटर फाइंड आउट करायचो. बट आपल्याला काय केलं आहे की ऑनलाईन लॅबमध्ये आपण ते डायरेक्टली आपल्याला मिळतो. सो या ऑब्झर्वेशन टेबलची आपल्याला इथं आवश्यकता पडणार नाही आहे, हे डायरेक्टली दिलेलं आहे. ओके, सो देन काय द टर्मिनल व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी टू फाइंड द टर्मिनल व्हेलॉसिटी बाकीचे पॅरामीटर दिलेले आहेत. देन टेबल 2 आहे. टेबल 2 मध्ये काय करायचं आपल्याला, रिडिंग कशी घ्यायचे आहेत, टाइम टेकन टू ट्रॅव्हल असे 3 वेळा घ्यायचे आहेत. ॲक्च्युली फिजिकल वेन आपण करायचो त्यावेळी काय व्हायचं की ह्युमन एरर किंवा तुम्ही जे टाइम क्लॉक यूज करता टाइम मेजर करण्यासाठी, त्यामध्ये तुम्ही ए पैसे आल्यानंतर तुम्हाला टाइम ऑन करायचं असते, बी पॉईंट पैसे आल्यावर टाइम बंद करायचा असतो. यामध्ये थोडीशी ह्युमन एरर किंवा एरर यामध्ये इंट्रोड्यूस होते. हे एरर रिड्यूस करण्यासाठी आपण काय करायचो की 3 रिडिंग घ्यायचो आणि देन फायनल त्याचा मीन काढायचो. पण इथं काय होणार आहे, ऑलमोस्ट रिडिंग सेम येणार आहे बिकॉज हे आपण सॉफ्टवेअरचं यूज करणार आहे. सो नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, जो सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे ऑनलाईन लॅब. असं तुम्ही टाईप केलं तर हे विस्कॉसिटी ऑफ लिक्विडवरती क्लिक करायचं, यू विल गेट विस्कॉसिटी ऑफ लिक्विडचा एक्सपेरिमेंट मिळणार आहे. आणि जो ऑब्झर्वेशन टेबल आहे तो आपण काय केलं, एक्सेल शीटमध्ये तयार केलेला आहे. सो एव्हरीथिंग इज गिवन, ऑनलाईनचे प्रॅक्टिकल त्यामध्ये एव्हरीथिंग इज गिवन. सो आपण 1 बाय 1 आता रिडिंग लिहिणार आहे. सो फर्स्ट त्यांनी इन्व्हायरमेंट, व्हॅरियस इन्व्हायरमेंट्समध्ये तुम्ही प्रॅक्टिकली कंडक्ट करू शकता असं दिलेलं आहे. सो आपण ते कोणते इन्व्हायरमेंट चूज करू शकतो. मी एकदा रिफ्रेश करतो. सो अर्थचं इन्व्हायरमेंटमध्ये आणि लिक्विड तुम्ही एकतर कॅस्टर ऑइल किंवा ग्लिसरीन घेऊ शकता. आपण फिजिकली घ्यायचं त्यावेळी काय करायचं, ग्लिसरीन घ्यायचं. सो ग्लिसरीन हे लिक्विड घेतलेलं आहे. सो इथं एक्सेल शीटमध्ये आपण काय करणार आहे, लिक्विड टेकनमध्ये ग्लिसरीन लिहिणार आहे. लिक्विड टेकन ग्लिसरीन. ओके, देन नेक्स्ट काय करायचं आहे, सिलेक्ट द जार डायमीटर. ओके, सो जारचा डायमीटर तुम्ही सिलेक्ट करू शकता. जो फर्स्ट आपण काय करतो, जारचा डायमीटर ॲज इट होणार आहे 3 सेंटीमीटर. देन सिलेक्ट द बॉल डायमीटर. बॉल डायमीटर 5 सिलेक्ट केलेला आहे. ओके, तो ॲज इट इज ठेवला, बॉलचा डायमीटर 5. सो बॉलचा डायमीटर जर 5 असेल तर त्याची रॅडियस किती येणार आहे, 2.5 mm. ओके, हे लक्षात ठेवायचे, आपण पुढे जाऊन यूज करणार आहे. किंवा इथं मी कुठेतरी लिहून ठेवतो, इथं आपण लिहून ठेवूया.
radius of ball equal to 2.5 mm. ओके, 2.5 mm किंवा त्याचंच आपण काय करू शकतो, mmचंच कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, मीटरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. सो mmला काय करायचं, 1000ने डिवाइड करायचं. सो 2.5 डिवायडेड बाय 1000. सो तुम्हाला आन्सर कशामध्ये मिळेल, हे मीटरमध्ये मिळणार आहे. सो दिस इज रेडियस ऑफ बॉल इन मीटर. ओके, सो नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हा बॉल ज्यावेळी आपण इथून उचलणार आहे, इथं टाकणार आहे, त्यावेळी आपल्याला 2 पॉईंट दिले, पॉईंट ए आणि पॉईंट बी. या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स किती आहे बघा, पॉईंट ए टू बी 60 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. सो इथे विचारलं डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी, दिस इज किती आहे, 60 सेंटीमीटर. आता याचं मीटरमध्ये कन्वर्जन कसं होईल, याला 100ने डिवाइड केलं की याचं मीटरमध्ये कन्वर्शन होईल. सो 60 डिवाइड बाय 100 काय येणार आहे, 0.6 मीटर. ओके, सो असं होतं 1 बाय 1 आपण ऑब्झर्वेशन हे कम्प्लीट करणार आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड इज गिवन. ओके, 1260. ओके, सो डेन्सिटी ऑफ लिक्विड that is rho is given 1260. then next काय दिलेलं आहे, डेन्सिटी ऑफ ग्लास बॉल इज गिवन. डेन्सिटी ऑफ स्पियर किंवा बॉल दिलेली आहे, किती आहे डेन्सिटी ऑफ बॉल, इट इज 2600 आहे. सो आता आपल्याला ही डेन्सिटी काढण्यासाठी ॲक्च्युली काय करायचं होतं, हे मास अँड देन रॅडियस फाइंड आउट करायची होती आपल्याला. बट आपण काय केलं होतं, इथं डायरेक्टली डेन्सिटी आणि गिव्हनच आहे. अगोदर आपण काय करायचो, ऑनलाईन ज्यावेळी फिजिकली ते फाइंड आउट करायचो, व्हॉल्यूम देन मास एव्हरीथिंग इज फाइंड आउट करायचं. सो इथं डायरेक्टली दिलेलं आहे. सो नेक्स्ट काय करायचं आपल्याला बघा, हा जो बॉल घ्यायचा आहे तो इथून उचलायचा आणि इथे ठेवायचा आणि इथून सोडायचा. सोडल्याबरोबर काय होणार की तो पॉईंट ए आणि बी मधले डिस्टन्स लागेल. मी आता इथून सोडतो, सोडल्याबरोबर तो ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम इथं नोट डाऊन होणार आहे. ओके, किती आहे बघा, 43 सेकंद पॉईंट 753 काय मिली सेकंदमध्ये आहे. सो टाइम टेकन इथं विचारलेला आहे. सो इथे मी डायरेक्ट टाइम टेकन लिहितो, 43.753 एवढा सेकंद आहे. सो अगेन हेच प्रॅक्टिकल आपण काय करणार आहे, 3 वेळा रिपीट करणार आहे. ॲक्च्युली आपण हे 3 वेळा यासाठी रिपीट करायचो फिजिकली टू रिड्यूस द एरर्स. ओके, सो अगेन हे आपण काय केलं, रिसेट केलं. अगेन बॉल घेतला, पुन्हा तो बॉल इथे घेतला, पुन्हा सोडला. अगेन टाइम विल बी द सेम. ॲक्च्युली फिजिकल ज्यावेळी करायचो त्यावेळी काय व्हायचं की हे जे रीडिंग आहे ते डिफरंट यायचं. का बरं असं व्हायचं, ड्यू टू ह्युमन एरर किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणू शकतो आपण. 753 अगेन रिसेट केलं, अगेन इट इज रिपीटेड. अगेन इट इज 43.753. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं, आपल्याला फाइंड आउट करायचं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स किती आहे बघा, डिस्टन्स आहे 0.6 मीटर डिवाइड बाय इथं टाइम दिलेला आहे. सो मी इथे लिहितो इक्वल टू 0.6 डिवायडेड बाय दिस टाइम. सो आन्सर तुम्हाला मिळेल दिस वन. सो हे काय केलं, हे सेम खाली येणार आहे कारण टाइम सगळीकडे सेम आहे, डिस्टन्स पण सेम आहे. नेक्स्ट काय करायचं आहे, आपल्याला याचा मीन काढायचा आहे. मीन आपण कसा काढतो, ॲडिशन ऑफ ऑल दिस डिवायडेड बाय 3. आता हे सेमच आहे अँड देन डिवायडेड बाय 3 केलं तरी तेच येणार आहे, कारण आपण सपोज 4 आणि त्याचा मीन काढला तर 4च येतो. सपोज तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत आणि तिन्हीमध्ये तुम्हाला 80 पडले तर तुमचा मीन किती आला, पर्सेंटेज किती आला, 80% आला. सिमिलरली इथं काय होणार आहे, सेम थिंग येणार आहे. सो हेच काय होणार आहे, इथं कॉपी होणार आहे. सो इथं तिन्हीचा काय आला, हा मीन आला. ओके, सो आपण हे काय करूया, मर्जन सेंटर करूया. ओके, सो दिस इज अ मीन व्हेलॉसिटी. ओके, आपण आता हे खूप सारे डिजिट आहेत सर, आपण याला काय करू शकतो, फॉर्मॅट करून आपण एक पर्टिक्युलर पर्यंतच घेऊ शकतो. फॉर्मॅट सेल देन नंबर
अप टू फॉर एक्झाम्पल मी घेतलं की 4 डेसिमलपर्यंत. सो दॅट विल बी रिड्युस्ड. ओके. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. सो कॅल्क्युलेशनमध्ये काय काय आहे बघा. कॅल्क्युलेशनमध्ये आहे देन 2 मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. आर म्हणजेच काय आहे, रॅडियसचा स्क्वेअर, इंटू ब्रॅकेट सिग्मा मायनस रो इंटू जीची व्हॅल्यू आहे 9.81 डिवाइड बाय 9 इंटू व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे, व्हेलॉसिटी किती आहे इथं आपण फाइंड आउट केलेली आहे व्हेलॉसिटी. सो या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहेत आणि इटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच कोएफिशियंट. सो एक्सपेरिमेंटल आपला पार्ट आहे तो ऑलमोस्ट ओव्हर झालेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, इथं ग्लिसरीन जो हा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि विस्कॉसिटी फाइंड आउट करायची आहे. सो काय करणार आपण, इक्वल टू व्हॅल्यू काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट करतो. ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू किती आहे, आरची व्हॅल्यू इथं दिलेली आहे आपल्याला 0.0025 मीटर. ओके. सो इथे लिहिली मी ती 0.0025 मल्टिप्लाय बाय, बट आरचा स्क्वेअर आहे सो आपल्याला काय येईल ती व्हॅल्यू 2 देईल 0.0025 आणि देन मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये काय आहे, सिग्मा मायनस रो म्हणजेच काय, व्हेलॉसिटी डेन्सिटी ऑफ ग्लास बॉल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो डेन्सिटी ऑफ ग्लास बॉल आहे 2600 मायनस 1260. ओके. ब्रॅकेट कंप्लीट आणि देन मल्टिप्लाय. देन काय आहे, जी आहे, जी म्हणजेच काय आहे 9.81. ओके. सो होल ब्रॅकेट कंप्लीट. सो देन डिवाइड बाय ने अगेन ब्रॅकेटमध्ये 9 मल्टिप्लाय बाय हे व्हेलॉसिटी, व्ही मीन्स व्हेलॉसिटी किती आहे बघा 0. मल्टिप्लाय बाय 0.0137. ओके. अगेन डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर प्रेस कराल तर यू विल गेट द आन्सर. ओके. हे आन्सर आहे ते खूप मोठं मिळालं आपल्याला. काय करू आपण, हे राऊंड अप करूया किंवा ते कमी ह्याच्यामध्ये घेऊया डेसिमलमध्ये. सो 2 डेसिमलमध्ये आपण घेतलं. ओके. सो दिस इज आवर विस्कोसिटी ऑफ ग्लिसरीन बाय स्ट्रोक्स मेथड. ओके. सो आणि याचं युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. Okay, this is the end of the practical. Thank you.